वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये. वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची सूत्रांची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये घडामोडी नव्हे. वाल्मिक कराड शरण येण्याची आज शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फरार असलेल्या 3 आरोपींची बँक खाती गोठवली. खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचंही बँक खातं गोठवलं. सूत्रांची माहिती. तर आज 3 फरार आरोपींची मालमत्ता जप्ती या संदर्भातही कारवाई केली जाणार. धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती मान्य असेल. बीडमधील सरपंच हत्येच्या घटनेबाबत विचारलं असता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. ओबीसी म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा. रामदास आठवलेंनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मस्साजोग येथे जात आठवलेंकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. आगामी 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाणांकडून आढावा घ्यायला सुरुवात. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचं भाजपचं उद्दिष्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंनी घेतली शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात पवारांची भेट घेतल्याची चेतन तुपेंची माहिती. मुंबई महापालिकेतील प्रशासकाच्या कारभाराला 7 मार्चला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा 7 मार्चपूर्वी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका घ्या. सपाचे आमदार रईस शेख यांची शिंदे फडणवीसांना पत्राद्वारे मागणी. मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावरती लढवणार. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमीची घोषणा. मवियाने धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याची टीका. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज पदभार स्वीकारणार. पदग्रहण सोहळ्यात नाशिकचे 50 शालेय विद्यार्थी सहभागी होतील. दादा भुसेंसोबत विद्यार्थीही बसमधून मुंबईच्या दिशेने रवाना. केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. अफजल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणेंचा दावा. मात्र अफजल खान वधाचे फोटो इथे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन लावायचे का? नितेश राणेंचा सवाल. एसटी महामंडळातील एलएनजी प्रकल्पासंदर्भात करार केलेल्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मागील 2.5 वर्षांपासून एलएनजी प्रकल्पासंदर्भात एसटी महामंडळाचे अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप. मुख्यमंत्री आज बैठक घेणार. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन. प्रताप सरनाईकांनी वाहिली श्रद्धांजली. उद्धव ठाकरेंनीही ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी खासदार राजन विचारेंनीही उपस्थिती दर्शवली. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन. पोलिसांच्या वतीने शासकीय इतमामात सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटत श्रद्धांजली अर्पण. म्हाडातील सर्व कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. काही दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण विभागाची बैठक. प्रदूषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाईडलाईनच्या अंमलबजावणीच्या संदर्भात बैठकीत चर्चा. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावलेलीच. बीकेसी, मालाड, कुर्ल्याची हवा खराब श्रेणीमध्ये. मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन. मुंबईमध्ये वायू प्रदूषणात बेकरीमधून सोडण्यात येणाऱ्या धुराची भर. पालिकेकडनं मुंबईतल्या 276 बेकऱ्यांना नोटीस. लेगसी प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईला 21 कोटींची देणगी. संस्थेमध्ये शिक्षण घेऊन 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्याकडून देणगी. राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी. नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवरती होणार कारवाई. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांना आता झिप लाईन्सचाही आनंद घेता येणार. गणपतीपुळ्याकडे जाताना आरेवारे परिसरात लुटता येणार झिप लाईन्सचा आनंद. कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हर्णे बंदरावरती होणार माशांचा लिलाव पाहण्यासाठी गर्दी. मासे खरेदीकडेही पर्यटकांचा कल. भंडाऱ्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे सर्वच शेतीमालाचे भाव गडगडले. किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरात 50% घसरण. दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशकातलं सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहील. नववर्षानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावस्येनिमित्त शनी शिंगणापूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शनी शिंगणापूरमध्ये दाखल. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. यात्रेनिमित्त लाखो भाविक जेजुरीत दर्शनासाठी दाखल. शेतीमालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या. हातात बॅनर घेऊन अनोखं आंदोलन करत भंडाऱ्यातील तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रायगड जिल्ह्यातील तळी येथील दरडग्रस्त कुटुंब अजूनही घरापासून वंचित. तात्पुरता निवारा म्हणून दिलेल्या कंटेनरला भगदाड पडल्यामुळे नागरिकांना विषारी जनावरांची भीती. शासनाकडे लवकरात लवकर घर बांधून द्यावी अशी दरडग्रस्तांची मागणी. हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये हिमकडा तुटल्यामुळे धबधब्यासारखा कोसळला बर्फ. प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट. जास्त उंचीवरती असलेल्या भागांना हिमस्खलनाचा इशारा. बर्फवृष्टीमुळे हिमाचल राज्यातील 300हून अधिक रस्ते बंद. रस्त्यांवरून बर्फ हटवण्याचं काम सुरू. श्रीनगरमध्येही बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या. मुघल रोड वाहतुकीसाठी बंद. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बर्फवृष्टीत अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान. पर्यटकांना रेस्क्यू करण्यासह वीज, पाणी या सुविधा पुरवण्यामध्ये कसरत. किन्नौरीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. रिकांगपिओंगमध्ये प्रशासनाकडून बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. बर्फवृष्टीत प्रवास टाळण्याचं प्रशासनाचं पर्यटकांना आवाहन. जम्मू काश्मीरच्या डोडामध्येही बर्फवृष्टी सुरूच. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती बर्फ साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे. प्रशासनाकडून बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. शिमल्यातल्या कुफरीमध्ये पर्यटकांची गर्दी. संपूर्ण शिमल्यामध्ये बर्फाची चादर. पर्यटकांकडून लुटला जातोय बर्फात खेळण्याचा आनंद. हिमाचल प्रदेशातल्या सोलनमध्येही बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नववर्ष साजरं करण्यासाठी अनेक दिवस आधीपासूनच पर्यटक हिमाचलमध्ये. काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावरती 24 तासानंतर विमान उड्डाणं सुरू. कमी दृश्यमानता असूनही विमान उड्डाणं वेळेवर. केदारनाथ मंदिरावरती बर्फाचा थर. मंदिराच्या परिसरात 2 ते 3 फूट बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी ITBP आणि पोलीस तैनात. बद्रीनाथ धाममध्येही सर्वत्र बर्फाची चादर. मात्र बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद. मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये आढळला मृतदेह. गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. इस्रोकडून आज स्पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग. डॉकिंग अनडॉकिंग क्षमतेमध्ये भारत होणार स्वावलंबी. अंतराळामध्ये स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.